हाय फ्रेंड्स, आज आपण बटाट्याचे वेफर्स ही रेसिपी पाहणार आहोत. करायला एकदम सोपे आणि झटपट होणारे. बघू शकता आपण अजिबात तेलकट होत नाहीत. खूप सुंदर आपण पूर्ण रेसिपी पाहिजे आहे. त्यासाठी आपण 5 किलो बटाटे घेतले आहेत, स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि वरनं त्याची साल काढून घेणार आहोत. असे बघा, असे कडक बटाटे घ्यायचे म्हणजे वेफर्स छान होतात. हे बघा, आपण साल काढून घेतलं आहे, पाण्यामध्ये ठेवलं आहे. बटाटे बाहेर ठेवायचे नाही तर ते काळे पडतात. त्यानंतर जी किसणी आहे वेफर्सची, त्या किसणीच्या साहाय्याने असे आडवे किसायचे. तुम्हाला जसा आकार हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता, आडवे किंवा जर उभं केलं तर गोल आकार येईल. हे बघा किती सुंदर झाले आहेत. अशा प्रकारे आपण सर्व 5 किलोचे करून घेतले. छान असे आपण धुवून घेणार आहोत. माझ्याकडे अशी जाळीची खूप छान किसणी होती, खूप सुंदर होतं ते त्याचे वेफर्स. पण एक जणीने नेली. हे बघा, अशा प्रकारे तोडली ती. हे बघा, आणि झाडून दिली. पुन्हा मला अशी किसणी मिळाली नाही आणि जेव्हा मी त्यांची मागितली ना तर तेव्हा दिली पण नाही बघा नंतर त्यांनी. त्यामुळे आता दुसऱ्यांना वस्तू देण्यासाठी खूप विचार करावा लागतो. खूप माझ्या वस्तू अशा तुटल्या आहेत. अशा आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहे 4-5 पाण्याने, म्हणजे त्याच्यामधला जो स्टार्च असतो तो बाहेर पडेल. हे बघा, आपण धुवून घेतलेत. वरती पाणी बुडेपर्यंत पाणी टाकायचे, म्हणजे वेफर्स बुडेपर्यंत, म्हणजे वेफर्स काळे होणार नाहीत आणि रात्रभर ठेवणार आहेत. मी हे रात्रीच करून ठेवते. सकाळी बघू शकता आपण अजिबात काळे नाही पडले, पांढरे पांढरे झाले आहेत. आपण ते निथळून घेणार आहोत. तोपर्यंत आपण गॅसवर पाणी ठेवलं आहे उकळायला. पाणी उकळलं की आपण त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकत आहोत. तुम्हाला जसं खारट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही मीठ टाकू शकता. आणि फिटकरी हिंदीमध्ये म्हणतात त्याला, मराठीमध्ये तुरटी म्हणतात. ते तुरटीचा तुकडा मी छान असा धुवून टाकला आहे. तुमच्याकडे जर तुरटी नसेल तर तुम्ही 1 लिंबू पण पिळू शकता, म्हणजे त्या लिंबाने पण छान असे पांढरे पांढरे होतात. अजिबात तेलकट होत नाही. पाणी उकळलं की आपण नंतर जे निथळून घेतले होते ते सर्व चिप्स त्यामध्ये टाकणार आहोत. मी मोठं पातेलं घेतलं आहे. 5 किलोचे वेफर्स मावतील असं. तुम्हाला जर नसेल शक्य तर तुम्ही 2-2 किलोचे पण बनवू शकता. हे बघा, पूर्ण पातेलं गच्च भरलं आहे. मी खालीवर करून घेतलं आहे, म्हणजे जे खालचे आहे ते वरती येतील आणि जे वरचे कच्चे आहे ते खाली जातील. छान अशा प्रकारे हलवून घ्यायचे. नंतर 5 मिनटासाठी मी मंद गॅसवर झाकून ठेवून शिजवून घेणार आहे. लगेच शिजतात, अजिबात वेळ लागत नाही. 5 मिनटानंतर बघू शकता आपण. बघा, रंग बदलला आहे, म्हणजे पूर्ण ते शिजले आहेत. आपण ते निथळून घेणार आहोत चाळणीच्या साहाय्याने, म्हणजे थंड झाले की आपल्याला ते घालायला सोपे जातील. खूप सुंदर झटपट होणारी. व्हिडिओ कुठेही स्किप करायचं नाही आणि पूर्ण पाहायचं आहे, म्हणजे तुम्हाला कळेल किती झटपट होणार आहे आणि टेस्टी स्वादिष्ट. तुम्ही वर्षभर ते साठवून ठेवू शकता. अजिबात खराब होत नाही, फक्त नंतर थोडासा रंग बदलतो. अशा प्रकारे आपण निथळून घेणार आहोत. हे बघा, मी चाळणीमध्ये निथळून घेतले आहेत आणि वरती टेरेसवर हे बघा असे सुकायला एक टाकले आहे. सुकायला टाकताना एक टाकायचे, म्हणजे एकमेकांना चिकटत नाहीत. पूर्ण 3 दिवस मी त्याला ऊन देते. तुमच्याकडे जर ऊन नसेल तर तुम्ही घरात सुकवू शकता आणि 1 तास कडक ऊन देऊ शकता. पण उन्हामध्ये जर तुम्ही सुकायला टाकली तर कलर एकदम छान येतो. पण पर्याय नसेल तर तो पण पर्याय तुम्ही करू शकता. बघा किती सुंदर पांढरे शुभ्र असे वेफर्स तयार झाले आहेत. मग चला मैत्रिणींनो, आपल्याला जर आवडली असेल तर पटापट लाईक करायची, शेअर करायची तुमच्या फ्रेंड्समध्ये, फॅमिलीमध्ये, आणि कमेंट करायची छान छान, जेणेकरून पुढची रेसिपी करण्यासाठी उत्साह वाढतो. हे बघा, आपण त्यानंतर कढईमध्ये तेल गरम केलं आहे. तेल छान गरम झालं की आपण थोडे वेफर्स असे तळून घेणार आहोत. बघा किती सुंदर फुलले आहेत आणि रंग पण किती पांढरा शुभ्र
झाला आहे, कारण यावर्षी ऊन खरंच खूप छान आहे. म्हणून सुरुवातीलाच वेपर्स करून घेतले. हे बघा किती छान झालेत. दुसऱ्यांदा पण तुम्हाला दाखवते आहे. तेल खूप जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही, फक्त सर्वप्रथम तेल कडकडीत करायचं आणि नंतर मध्यम गॅसवर तळायचे आहेत. हे बघा किती सुंदर झाले आहेत, पांढरे शुभ्र. बटाटा चिप्स, बटाट्याचे वेपर्स तुम्ही वर्षभर साठवून ठेवू शकता आणि तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकता. हे बघा किती सुंदर, अगदी सहज किती कुरकुरीत झाले आहे आणि अजिबात हाताला तेल लागत नाही. बघू शकता आपण, तेलकटपणा पण नाही. आपण अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायची, छान छान कमेंट करायची. काही सजेशन असेल तर शिकू शकता. मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.